सगळं बाहेर आलं. अनगडशा फकीरांच्या लक्षात आलं ही हस्ती काही बारकी नाही. अनगडशा फकीर त्या गंगेच्या पायाशी चरणाशी लीन झाले. तुकाराम महाराज असं तुकाराम महाराज त्या गंगेला म्हटल्यानंतर गंगा 2 पावलं मागं सरकली. गंगा म्हटली, आमचे बाबा तुकाराम महाराज आहेत, मला कुठं तुम्ही तुकाराम महाराज म्हणताय, ते कुठे आहेत? ते म्हणले डोंगरावरती. ते कधी येतील? म्हणले मलाच 8 दिवस भेटले नाहीत. येईपर्यंत मी पण वाट बघते, तुम्ही पण वाट पहा. जोपर्यंत तुकाराम महाराज येत नाहीत तोपर्यंत अनगडशा फकीर दारामध्ये बसले. का तर मनातला अहंकार त्या गंगेच्या रूपातनं निघून गेला. महाराज संतांची अनुभूती प्राप्त व्हावी, संतांच्या जवळ जावं, संत काय आहेत हे जर तुम्हाला कळावायचं असेल तर मनातला मोठेपणा तुम्हाला बाजूला ठेवावं लागेल. जगाच्या पाठीवर मनातल्या मोठेपणाला तिलांजली दिली जाते, ते एकमेव व्यासपीठ म्हणजे वारी आहे. मोठेपणा बाजूला ठेवायचं, सगळ्यांनी प्रेमानं आनंदानं सगळ्यांनी एकत्रित यायचं. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. जिथं अहंकारी माणूस वारीमध्ये चालू शकत नाही. वारीमध्ये जो चालतो ना तो निष्ठावंत साधा वारकरी वारीमध्ये चालू शकतो. का तर त्याच्या मनातला अहंकार, त्याच्या मनातला मोठेपणा बाजूला होतो आणि तो सेवा करतो. सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदा भेद काम निवारोनी. कारण त्याला माहिती आहेत माझे संत, माझे ज्ञानोबा, माझे तुकोबा, माझे एकोबा, माझे चोकोबा, माझे नामदेवराय या संतांची माझ्यावरती कृपा आहे. मी त्यांच्या संगतीत आहे, मला आता काही कमी पडणार नाही. काय संतांच्या नामस्मरणात ताकद, काय आहे तुकाराम महाराज. का तुकाराम महाराजांचं ऐकायचं? तुकाराम 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 पेयम हो नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा तुकोबा समर्थ. नाम घेता का पेय, नाम घेता पेय, घेता का पेय, नाम घेता पेय. धन्य तुकोबा सेवा केली पाहिजे त्या देवाची, आपण सेवा केली पाहिजे माझ्या भगवंताची. काय असते सेवा बघा. महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला घेऊन जातो, ऐका. या महाराष्ट्राच्या बाहेर एक महिला धार्मिक व्यक्ती होऊन गेल्या, त्यांचं नाव आहे कर्माबाई. कर्माबाई. 3 पिढ्यांची परंपरा महाराज. काय परंपरा?
रोज सकाळी उठायचं, आपल्या घरामध्ये जो नैवेद्य केलाय ना तो नैवेद्य घ्यायचा, आपल्या देवाऱ्यामध्ये दाखवायचा आणि नैवेद्य दाखवल्याच्या नंतर मग जेवण करायचं. आपण नाही का बघा श्रोते, रोज रोज घरामध्ये जे आपण जेवण तयार करतो ते रोज आपण देवाला नैवेद्य दाखवतो आणि मग भोजन करतो, बरोबर ना? खरं बोला. आपल्या देवाला भूक फक्त सणालाच लागते. आपल्या देवाला रोज येवे, फक्त सणालाच आपण नैवेद्य दाखवतो. पण कर्माबाईच्या घरात तसं नाही. आजोबांनी केलं, वडिलांनी केलं, आता कर्माबाईकडे आलं. कर्माबाईला वाटलं की ही परंपरा जर अबाधित राखायची असेल तर आपण संसारात अडकून चालणार नाही. म्हणून कर्माबाईने तिचं गाव सोडलं आणि कर्माबाई जगन्नाथपुरीला गेली. पश्चिम बंगालमध्ये जगन्नाथपुरी बघा. जगन्नाथपुरीला गेला आणि जगन्नाथपुरीत गेल्यानंतर जगन्नाथपुरीतल्या लोकांना वाटलं ही भाविक व्यक्ती आहे, याचा काहीतरी अभ्यास आहे, ही देवाला मानणारी व्यक्ती आहे. म्हणून जगन्नाथपुरीतल्या लोकांनी 10 बाय 10ची झोपडी त्या कर्माबाईला बांधून दिली. कर्माबाईच्या झोपडीत जर तुम्ही कधी गेला ना, ते किचन नव्हतंच, एक चूल होती. चूल त्याच्या शेजारी एक पातेलं होतं, चूल पेटवण्यासाठी थोडंसं जळण होतं आणि देवघर होतं. आणि त्या देवघरामध्ये इतर कोणतेच देव नव्हते, एकच देव होता, श्रीकृष्ण परमात्मा, एकच मूर्ती. आणि त्या देवासमोर दिवा होता आणि 2-3 तिच्या साड्या, बस एवढंच. कर्माबाई काय करायची, सकाळी रोज उठायची, हातामध्ये पिशवी घ्यायची आणि जगन्नाथपुरीमध्ये धान्य मागायसाठी जायची. एखाद्याच्या दारामध्ये उभं राहायचे आणि म्हणायचे, माझा श्रीकृष्ण परमात्मा संध्याकाळी 7 वाजता जेवायला येणार आहे, घरात काय असेल तर वाढा. लोक हसायची. काय कर्माबाई बोलती, म्हणते देव आमच्या घरी जेवायला येणार आहे. लोक महाराज तिच्या पिशवीमध्ये तांदूळ टाकत असताना म्हणायचे कर्माबाईला वेड लागले देवच. आणि ते आपले गहू, तांदूळ, ज्वारी असं काहीतरी पिशवीमध्ये टाकायची. कर्माबाई ती पिशवी घ्यायची आणि पिशवी घेऊन दिवसभर जे काय धान्य गोळा केलंय ते गोळा केलेलं धान्य घेऊन कर्माबाई आपल्या घरी जायची. घरी कोणतं, 10 बाय 10ची झोपडी. दिवसभर जे काय गोळा केलंय ना ते गोळा केलेलं धान्य आपल्या सुपामध्ये घ्यायची आणि सुपात घेतल्यानंतर कर्माबाईचं बरोबर संध्याकाळी 5 वाजता भजन सुरू व्हायचं. आणि भजन काय असायचं महाराज, भोजन करत असताना कर्माबाईचं रोजचं भजन, 7 वाजता जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा माझ्या घरी जेवायला येणार आहे, त्या जेवणामध्ये सुद्धा देव असला पाहिजे, जेवण करताना सुद्धा नामस्मरण असलं पाहिजे. म्हणून कर्माबाई भजन करायची. सर्वांनी भजन करा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण